आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी बुद्धाची मूर्ती आणि त्याला मुचलिंद नागानं संरक्षण दिलेलं आहे। ती मूर्ती आज भग्नावस्थेत दिसत आहे। हे प्रवेशद्वार आहे। या ठिकाणी बरेचसे धम्मसेवक धम्मबंधू या ठिकाणी येत असतात आणि या लेणींना भेट देत असतात, परंतु अद्यापही फार लोकांना याची माहिती नाही आहे। अजूनही या ठिकाणी काम बरंच अपूर्ण आहे। आपण बघू शकता या ठिकाणी कोरीव काम अपूर्ण आहे। हा बोर्ड होता, हा तुटला। सर या ठिकाणी पगारे सर, या ठिकाणी काय होतं नेमकं? मला वाटतं ज्या राजाने या लेणीचं विठ्ठल किंवा प्रचार करण्यासाठी जो डोनेशन दिलेला आहे त्या राजाचं या ठिकाणी नाव असायला पाहिजे पाली भाषेमध्ये। या ठिकाणी स्पष्ट दिसतंय पाली भाषेमध्ये। ही पाली भाषा आहे का? ही पाली भाषा ज्याला म्हणतो, बुद्धाच्या काळाची पाली भाषा अवगत असायची। ही पाली भाषाचा हा बोर्ड दिसतोय, हा त्याचा पुरावा आहे। मग या ठिकाणी बरेचसे असे पुरावे अजून दबलेले असू शकतील? बिलकुल असू शकतात, कारण 2-2, 3-3 वर्षापूर्वी पावसाळ्यामुळे एक लेणी ओपन होती। आता 1.5 वर्षापूर्वी पावसाळ्याच्या बाजूला एक नागराजाची लेणी ओपन झाली। याच्याही बाजूला लेणीचा समोरही सुद्धा लेणीचे जे काम दिसतंय अर्धवट, त्याही ठिकाणी सुद्धा लेणी सापडू शकते असा अंदाज आहे, असा एक कयास आहे। म्हणजे थोडक्यात असं म्हणतं की बुद्धाचा विजय त्या काळी झाला होता, आजही सुरूच आहे। त्याही काळी होता बुद्धाचा विजय, आणि हा बुद्धाचा इतिहास त्याही वेळेस विश्वप्रसिद्ध होता। आज पण जगाला दिसतोय की हा विश्वप्रसिद्ध आहे। फक्त त्याच्यावरती काही लोकांनी विकृतीकरण करण्याचं काम करत आहेत। ही जी आहे घटोत्कच लेणी, ही बुद्धाची लेणी आहे। समोर बुद्धाची मूर्ती आहे, याच्या बाजूलाच 12 किलोमीटरवर एक रुद्रेश्वर लेणी आहे। तीही बुद्धाची लेणी असल्यामुळे त्या ठिकाणी काही मनोवादी लोकांनी रुद्रेश्वर नाव दिलं। आणि याच समोर बनोटी एक गाव आहे, बनोटीच्या बाजूला एक धारेश्वर नावाची लेणी आहे, तिथं सुद्धा बुद्धाचीच लेणी आहे। आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी धारेश्वर हे नाव दिलंय। हे विकृतीकरण करण्याचा प्रयत्न आहे। म्हणजे थोडक्यात काही उपटसुंभ असे म्हणतात की बुद्धानं काय केलं नसतं तर या मूर्त्या नसत्याच। बुद्धाने शांततेचा मार्ग अवलंबून या देशाला तारण्याचं काम केलेलं आहे। म्हणजे हे जे लोक अप्रचार करतात हे चुकीचं आहे। हे सगळं चुकीचं आहे। आपण आता पुढे जाऊया आणि पुढची अजून आम्हाला माहिती द्या। समोर पण लेणी द्या, इथं सुद्धा झाकलेलं पाहिजे, इथं लेण्या असायलाच पाहिजे। बिलकुल हे आता ओपन झालंय समोर झाडामुळं। अजूनही बरीचशी माहिती आपल्याला घ्यायची आहे आणि नवीनच जे काही शोध लागलेला आहे तो आपण बघूया। या ठिकाणी काही कोरलेलं दिसते। 4-5 वर्ष झालेले आहे, नेमकेच नवीनच उत्खनन या ठिकाणी दिसत आहे। समोरचं पडल्यामुळे हे एक लेणी ओपन होत आहे। अजूनही जर थोडं जर शासनाने जर लक्ष दिलं, पुरातत्व खात्याने जर लक्ष दिलं तर बरीचशी आपल्याला माहिती की जे जागतिक जे काही महत्त्वाची ठिकाण आहे त्या ठिकाणावर याची नोंद होऊ शकते। म्हणजे आपण जे वर्ल्ड हेरिटेज म्हणतो की जगातील महत्त्वाची प्राचीन स्थानं, त्याच्यामध्ये या ठिकाणाची नोंद होऊ शकते। बुद्ध लेणी कुठे बुद्ध लेणी ती गंगा लेणी होती, बसली होती बुद्ध लेणी लोकांना कोणत्या हो माहिती दिशा दाखवली याला एक कुठं आहे आपल्याला आता थोडा अंबत नाही पण शासनाला त्या नाही त्यांनी सूचना दिल्यानंतर आपण या मूर्तीकडे पाहू शकता। ही सरळ सरळ बुद्ध मूर्ती दिसत असून फक्त चेहऱ्याकडील भाग चेहरा विद्रूप केलेला दिसतो। यासोबतच बुद्धाच्या ध्यानधारणेमध्ये असलेला जो भाग आहे नेमकं त्याचंच तोडफोड करून विद्रुपीकरण करून बुद्ध मूर्ती असल्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झालेला स्पष्टपणे या ठिकाणी आपल्याला जाणवतो। या बाजूला सुद्धा फक्त बुद्ध मूर्तीचा चेहरा आणि हाताची स्थिती तोडफोड करण्यात आलेली आपल्याला स्पष्टपणे जाणवते। वरच्या बाजूला देखील बुद्धकालीन जे घुमट आहेत, स्तूपाचा जो आकार आहे तो आपण स्पष्टपणे पाहू शकतो। धन्यवाद सर। मग मला एक प्रश्न आहे की या ठिकाणी जे काही घटोत्कच नाव दिलेलं आहे हे संयुक्तिक वाटते का? याचा पुरातत्व खात्याने पुनर्विचार करून आतमध्ये असलेल्या भव्य विशाल बुद्ध मूर्ती आणि
या हॉलमध्ये असलेल्या सर्व बुद्ध मूर्तींचा विचार करता घटोत्कच हे नाव अजिबात संयुक्तिक वाटत नाही. मग सध्याचं जे खातं आहे पुरातत्व खातं, यांनी अजून काय करावं या ठिकाणाच्या विकासासाठी, किंवा ही जी आपली सांस्कृतिक जे काही आपलं वारसा आहे तो टिकून राहण्यासाठी जे काही आपलं पुरातत्व खातं आहे यांनी अजून काय करावं असं तुम्हाला वाटते? पुरातत्व खात्याने पुनर्सर्वेक्षण करून ते खऱ्या अर्थानं बुद्ध मूर्तीचा आधार घेऊन ही बुद्धकालीन लेणी आहे असं जाहीर करावं असं मला वाटतं. अजून आपल्याकडील जी काही मंडळी आहे, बहुतेक लोक, या लोकांना या लेण्यांची काही माहिती वगैरे आहे का? हा भाग दुर्लक्षित असल्यासारखं वाटतो. नव्यानंच याची शोध झाल्यासारखं वाटतंय. तेव्हा बौद्ध धर्मीय बुद्धजीवी व्यक्तींनी, साहित्यिकांनी, अभ्यासकांनी, इतिहासकारांनी याकडे लक्ष देऊन याचा इतिहास उजेडात आणला गेला पाहिजे असं वाटतं. कोण कोण व्यक्ती आलेले काही माहिती मिळेल का? आमच्याकडे लॉर्ड बुद्ध टीव्हीचे माननीय सरदार साहेब, या सर, माननीय खिल्लारे सर, यांच्यासोबत साळवे सर, खरात साहेब, प्रीतम मिसाळ सर, यासोबत आमचे बोरकर सर, सामाजिक कार्यकर्ते किशोर कदम, उमेश गवई, सन्माननीय पुरातत्व विभागाचे पगारेजी हे देखील यांच्यासोबत आहेत, आमच्या सगळ्यांच्या सोबत आलेले आहेत. आणि आमची सर्वांची इच्छा या लेणीला पुन्हा एकदा पुरातत्व खात्याने सर्वेक्षण करून याचा योग्य तो इतिहास समोर आणावा अशी आम्हा सर्वांची इच्छा. सरदार साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि आपण या ठिकाणी जे काही निरीक्षण केलं, या निरीक्षणावरून आपल्याला असं काय विशेष वाटतं या ठिकाणाबद्दल? हा बुद्धाचा इतिहास आहे, बुद्धाचा देश आहे. त्यामुळे जिथे जिथे पर्वतरांगा असतील, मोठे मोठे लेण्या असतील, त्या ठिकाणी बुद्धाचं वास्तव्य आहे असं हे जगाला माहीत आहे. परंतु याच्यातल्या काही ज्या लेणी आहेत, जशी आज आम्ही या लेणीमध्ये आलो आहे, तर ही एक लेणी, ही लेणी म्हणजे दुर्लक्षित लेणी आहे असं मला वाटते, उपेक्षित आहे पुरातत्व विभागानं, आणि याच्याकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे मी बुद्ध धर्मीय आपल्या सगळ्या समाजाला असं आवाहन करतो की या लेणीच्या ठिकाणी प्रत्येक पौर्णिमेला इथे गटागटाने येऊन इथे वंदना झाली पाहिजेत असं मला प्रामाणिक वाटतं. पगारे साहेब, जय भीम. साहेब, आपण या क्षेत्राला वारंवार भेटी देत असता आणि आपण या ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे की अजिंठा लेणीमध्ये आपण काम करत आहात. अजिंठा लेणी आणि ही जी लेणी आहे याचं काही नातं आहे का, आणि असल्यास आम्हाला काही माहिती सांगा. साहेब, हा जो सोयगाव तालुक्याचा जो परिसर आहे, सोयगाव अजिंठा लेण्यापासून ते बनवटीपर्यंत 40 किलोमीटरचा हा सह्याद्री डोंगर आहे. आणि अजिंठा लेण्यापासून तर बाजूला गलवाडा गाव आहे, बाजूला वाडी गाव आहे, त्याच्यानंतर जंजाळा, त्याच्यानंतर वाडी बनवटी, या डोंगरा रांगेमध्ये प्रत्येक 40 किलोमीटरच्या परिसरामध्ये त्या पूर्वजाच्या लोकांनी पूर्ण बुद्धाचा इतिहास या ठिकाणी जडघडण ठेवून सनी बुद्धाचा म्हणजे विचार त्यावेळेस मांडलेला आहे. आणि तो झाकलेला असल्यामुळे आपला समाज यापासून वंचित झालेला आहे. म्हणून आम्ही सोयगाव तालुक्यातून या ठिकाणी दर पौर्णिमेला महिलासहित, मुलाबाळासहित या ठिकाणी येतो. आणि या ठिकाणी येऊन सनी आम्ही येणाऱ्या पिढीला सुद्धा सांगतो, ही बुद्धाची लेणी आहे, घटोत्कच लेणी नाही. कारण हा बुद्धाचा आपला पूर्वजाचं लेणी आहे. म्हणून आपल्या परीनं आपण हा बुद्धाचा इतिहास आपण जागृत ठेवला पाहिजे. अजिंठ्याच्या तुलनेत आणि अजिंठ्याची जी लेणी क्रमांक 4ची लेणी आहे त्याच्या समान ही लेणी आहे. आणि या ठिकाणी जो स्तूप आहे हा भारतामध्ये कुठेही नाही. हा स्तूप म्हणजे अतुलनीय स्तूप आहे. अजिंठ्याला 9, 10, 19, 26 स्तूप आहे, तिथला स्तूप आणि हा इथला स्तूप खूप फरक दिसेल. हा बौद्ध साहित्यामध्ये असा स्तूप कुठं आढळला नाही. हा जंजाळा लेणीमध्ये हा पहिला स्तूप आहे की याचे जडघडे वेगळीच कलाकाराने केलेली आहे. म्हणून 1.5 वर्षापूर्वी पावसाळा झाला, त्या पावसाळ्यामध्ये बाहेरची लेणी जी बुद्धाची मुचलिंद नावाचा जो साप होता
ती बुद्धाची मूर्ती ओपन झाली तरी शासनानं याकडे दुर्लक्ष देऊसनी त्या मूर्तीचं जतन करावं आणि शक्यतो आम्हीही मदत करायला तयार आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटनं आमच्या पुरातत्व खात्याला येऊन सनी या मूर्तीचं जर चांगलं उत्खनन केलं तर ती मूर्ती साबूत होईल अशी मला इच्छा आहे. हीच माझी म्हणजे मनाचं म्हणजे जर समजा या ठिकाणी भूस्खलन झालं नसतं तर कदाचित ही लेणी आपल्याला दिसली नसती का? दिसली नसती, बरोबर, दिसलीच नसती, सापडली नसती. लोकांना माहीत आहे परंतु हे लोक तिथपर्यंत जाऊ शकत नाही की बुद्धाची लेणी आहे म्हणून त्यांनी काय हा इतिहास त्यांनी दाखवला नाही. आणि शासनसुद्धा याला म्हणजे शक्यतो प्रयत्न करायला पाहिजेत. घटोघट नाव बदलून बुद्धाची लेणी हा त्या ठिकाणी नाव नोंद झाली पाहिजे. असं असं मग याचा अर्थ असा की आपल्याला एकत्र यावं लागेल, शासनादरबारी आपल्याला जावं लागेल. बरोबर आहे, कारण एकत्र आल्याशिवाय आपला समाज एकत्र आल्याशिवाय या लेणी उजेडात येणार नाही. आणि येणारे पर्यटक जे विदेशातले पर्यटक आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी कळलं पाहिजेत की अजिंठ्याच्या काही अंतरावर जंजाळा गाव आहे त्या ठिकाणी बुद्धाची लेणी आहे, घटोत्कच लेणी नाही, असं मला स्पष्ट वाटतं. या ठिकाणी लॉर्ड बुद्धा टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी आयुष्यमान खिल्लारे सर सुद्धा आलेले आहेत. तर यांनी सुद्धा या ठिकाणी थोडं निरीक्षण केलं आहे आणि त्यांनी या ठिकाणी काय पाहिलं आणि या लेण्यांबद्दल त्यांचं काय मत आहे आपण त्यांना विचारूया. जय भीम सर. आपण या ठिकाणी आलात आणि येथे आल्यानंतर प्रवेशापासून, गावाच्या प्रवेशापासून तर इथपर्यंत तुम्ही काय काय निरीक्षण केलं आणि इथल्या काय चांगल्या गोष्टी आहे आणि काय चुकीच्या गोष्टी आहेत आपल्या सध्याच्या लोकांकडून घडलेल्या, यावर आपण थोडा प्रकाश टाकावा. हा नैसर्गिक डोंगर आहे आणि अजिंठ्याच्या पर्वतरांगेमध्येच आहे. अजिंठ्याला जशा प्रकारचं काम कोरीव केलेलं आहे त्याचप्रमाणे तंतोतंत मिळतं जुळतं या ठिकाणचं काम आपल्याला दिसते. या ठिकाणी निर्माण केलेली ही लेणी प्रशस्त आहे, खूप मोठी आहे. अजिंठ्याच्या लेण्यामध्ये ज्याप्रमाणे मूर्ती कोरलेल्या आहेत आणि गर्भगारामध्ये बसण्याची व्यवस्था, ध्यान करण्याची व्यवस्था, शून्यगार आहे, त्याचप्रमाणे इथे सुद्धा सर्व काही आपल्याला दिसते. साधारणपणे गौतम बुद्धाच्या तत्वप्रणालीनुसार या ठिकाणी ही सगळी कोरीव लेणी निसर्गरम्य वातावरणामध्ये कोरलेली आहे. साधारणपणे अजिंठ्याच्या लेण्या ज्यावेळेस कोरल्या गेल्या आहेत त्याच्या मागे पुढे ही लेणीसुद्धा कोरली गेलेली आहे. अजिंठ्यामध्ये ज्याप्रमाणे वेगवेगळ्या लेण्यांच्या क्रमांकामध्ये आपल्याला माहिती मिळते त्यातील काही लेण्यांची माहिती या भिंतीमध्ये कोरलेली आपल्याला दिसते. या ठिकाणी जे खांब उभे आहेत त्यावर काढलेली जी डिझाईन आहे किंवा भिंती आहे त्यावर काढलेली जी डिझाईन आहे किंवा वरचं जे छत आहे, अजिंठ्याच्या लेण्यामध्ये जो मोठा एक गर्भागार आहे किंवा फार मोठा सभागृह कोरलेलं आहे, त्यामध्ये सभामंडपाला वरचं जे छत आहे ते अगदी समुद्राच्या जशा लाटा असतात त्याप्रमाणे कोरलेलं आपल्याला दिसून येते. आणि यावरून समुद्र जसा अथांग असतो किंवा आकाश जसं अथांग आहे त्यानुसारच या विचारधारा देखील अथांग आहे. या डोंगर दऱ्यामध्ये देखील ते कोरलेले आहेत ते आपल्याला दिसून येते. आतील भागामध्ये फार मोठी गौतम बुद्धाची ध्यानस्थ अवस्थेतील मूर्ती आहे, बाजूने द्वारपाल आहेत आणि अजिंठ्याला जशा काही डिझाईन कोरलेल्या आहेत त्याचप्रमाणे सर्व डिझाईन आहेत. उदाहरणार्थ कुठे बैलाचं चित्र असेल, कुठे हत्तीचं चित्र असेल, कुठे घोड्याचं चित्र असेल, कुठे स्तूप आहे. तर हे सगळं प्रशस्त असं कोरीव काम आहे. बाजूला स्तूप देखील आहे. तर त्या बुद्धाच्या काळी जे काही आरहत भंतेजी असायचे, बोधिसत्व असायचे, तर यांच्या स्मरणार्थ अशा पद्धतीने स्तूप असायचे. उत्तर भारतामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी सम्राट अशोकाने बांधलेले स्तूप दिसतात. त्याचप्रमाणे इथे देखील हा स्तूप कोरलेला आपणास दिसतो. हा देखील गौतम बुद्धाच्या विचाराचं प्रतीक आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. हा फार मोठा विचाराचा ठेवा या डोंगरामध्ये कोरलेला आहे. तो येणाऱ्या पुढील मानवजातीच्या कल्याणार्थ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून याचं जतन होणं, याचं लोकांपर्यंत प्रसिद्धी देणं अत्यंत आवश्यक आहे की जेणेकरून या देशाची, या मातृभूमीची परंपरा काय आहे याची जगाला ओळख झालेलीच आहे. त्यामध्ये ही आधीची भर पडलेली आहे.
गेल्या काही 1 वर्षापूर्वी 6 महिन्यापूर्वीच या लेण्याचा शोध लागलेला आहे. महाराष्ट्र शासनाने इथे पायऱ्यांची व्यवस्था केलेली आहे. म्हणून सर्व देशप्रेमी आणि बुद्ध तत्व प्रणालीच्या प्रेमी लोकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी या ठिकाणी यावं आणि हा जो ठेवा आहे मानवी कल्याणासाठी कोरून ठेवलेला हा जतन करण्याच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या संस्कृतीमध्ये भर घालण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही आवाहन करत आहोत की आपण सगळ्यांनी इथे येऊन ह्या लेण्या हा परिसर पाहावा आणि आपल्या अभ्यासातून ज्या ज्या काही देशाच्या बौद्ध धर्माच्या वेगळ्या कड्या आहेत त्या जोडण्याचा प्रयत्न आपण करावा. कारण इसवी सन पूर्व पहिल्या दुसऱ्या शतकापासून तर इसवी सनाच्या 5व्या शतकापर्यंत अजिंठ्याच्या रंगामध्ये हे कोरण्याचं महत्त्वपूर्ण काम झालेलं आहे. त्या कालावधीतच हे देखील काम झालेलं असावं म्हणून सर्व देशप्रेमी आणि बुद्धप्रेमी व्यक्तींना आवाहन करण्यात येते की त्यांनी या ठिकाणी यावं आणि हा परिसर आपल्या नजरेतून घालावा की जेणेकरून तो प्रेरणादायी ठरेल आणि तथागतांचे विचार देखील आपल्याला मानव जातीला तारण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण योगदान देतील. या दृष्टिकोनातून आपण आजच्या क्षणी या ठिकाणी अभिलाषा व्यक्त करूया. धन्यवाद. जय भीम. साधू साधू. या ठिकाणी जे काही अव्यवस्था झालेली आहे, या ठिकाणी प्रकाशाची काही व्यवस्था नाही आहे, याबद्दल या ठिकाणी जे काही धम्मप्रेमी पर्यटक आलेले आहेत त्यांचेही आपण प्रतिक्रिया घेऊ. कदम सर, आपण या ठिकाणी आलात, मूर्ती पाहण्याचा प्रयत्न केला परंतु ती आपल्याला दिसू शकली नाही. तर संपूर्ण बुद्धप्रेमी किंवा पर्यटक मंडळींना ही दिसावी यासाठी आपण शासन दरबारी किंवा येथील प्रशासनाकडे पुरातत्व विभागाला काय विनंती कराल? जरूर विनंती करू. या ठिकाणी आज ह्या जिंजाळा भागात जी बुद्धकालीन लेणी ज्या सापडलेली आहे ही लेणी पाहण्याचा आज योग आला. या ठिकाणी आम्ही बरेच धम्मबांधव लेणी पाहण्यासाठी इथं उपस्थित झालो आहोत. या ठिकाणी या विभागाचे आमदार माननीय सत्तार साहेबांनी अब्दुल सत्तार साहेबांनी या ठिकाणी या लेणीपर्यंत पायऱ्याची व्यवस्था उपलब्ध करून दिल्याची माहिती आम्हाला या ठिकाणी मिळाली. त्याबद्दल अब्दुल सत्तार साहेबांचे मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी आणखी देखील सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. या ठिकाणी बरीच आता तोडफोड काही ठिकाणी झालेली दिसते. या ठिकाणात प्रकाशाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. आतमधल्या गाभाऱ्यामध्ये मुख्य जी बुद्ध मूर्ती आहे ती मूर्ती देखील संपूर्णपणे प्रकाश नसल्यामुळे दिसत नाही. आणि या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने काहीतरी इथं गार्ड नेमल्या गेले पाहिजेत आणि हा जो ठेवा आहे बौद्ध धर्माचे अतिशय प्राचीन ठेवा आहे, याचं जतन करण्याची जबाबदारी एक प्रकारे शासनाची आहे. तर मी चिखली मतदारसंघाचे आमदार राहुल बोंद्रे यांच्या माध्यमातून माननीय अब्दुल सत्तार साहेब यांच्याकडे एक निवेदन आम्ही देऊ आणि या ठिकाणी अशी सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी त्यांना विनंती करू. आणि तसंच या ठिकाणी आल्यावर आमची एक बाबाची निदर्शनास आली की सदर लेणीला घटोत्कच असं नाव पुरातत्व विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. परंतु या ठिकाणी आम्ही चौकशी केली असता घटोत्कचाच्या नावाच्या संदर्भात इथं कोणतं एखादं गाव नाही तर एखाद्या टेकडीला परड्याला कशालाच घटोत्कचाचं नाव या भागात आढळत नाही. परंतु तत्कालीन समाजव्यवस्थेनं हेतुपुरस्सरपणे महाभारतातील भीमाचा पुत्र घटोत्कच याच्या नावाचा या लेणीच्या संदर्भात काही उल्लेख केला. ही 100% बुद्धाची लेणी आहे. तत्कालीन भिक्खूंनी यात ही बौद्ध धम्माचा भविष्यात प्रचार व्हावा यासाठी ही लेणीचं इथं निर्माण करून ही लेणी जतन करून ठेवलेली आहे. पण काही खोडसाळ प्रवृत्तीच्या लोकांनी या लेणीला घटोत्कच नाव दिलं. त्या नावाच्या संदर्भात बी आम्ही प्रयत्न करू आणि याचं नाव बदलून राज्य शासनाने याची समीक्षा करावी आणि योग्य रीतीने या लेणीला नाव द्यावं अशी देखील आम्ही विनंती करणार आहोत. साधू. या ठिकाणी बीटी वानकडे सर सुद्धा आलेले आहेत. त्यांना सुद्धा धम्माचा अभ्यास आहे. त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे, पाहिलेलं आहे. तर वानकडे सर, आपण या ठिकाणी आलात आणि या ठिकाणी आल्यानंतर आपण सर्वप्रथम ज्या काही कोरोनाचा जो काही प्रयत्न झालेला आहे खाली त्याच्याबद्दल काही आपल्याला काही माहिती असेल किंवा काही आपली कल्पना काही?
अजिंठा लेणीला पर्याय म्हणून या भागामध्ये ही जे गाव आहे गावाचं जंजाळ या गावाच्या कृषीमध्ये तर त्याला एक पर्याय म्हणून किंवा त्या पद्धतीचा हाही उपक्रम या ठिकाणी राबवला जात असावा असा एक अंदाज आहे. आणि या लेणीच्या बाजूला खाली सुद्धा अजून लेण्या वाढवण्याच्या प्रयत्नात लोक होते, परंतु हे शास्त्रज्ञ होते त्या काळातले, त्यांनी ज्या पद्धतीने या लेणीला कोरायला सुरुवात केली, जिथे त्यांना खरोखरच दगड पक्का आणि एकजीव आहे त्या ठिकाणी लेणी ही वर्षानुवर्षे दीर्घकाळ टिकेल असा त्यांचा अभ्यास होता. त्यामुळे आपण त्यांना शास्त्रज्ञ म्हणू शकतो. ही लेणी पाहत असताना इथलं जे सभागृह आहे की अतिशय दर्जेदार आणि प्रचंड मोठं आहे. एवढं सभागृह अजिंठा लेणीमध्ये सुद्धा पाहायला मिळत नाही आणि याची रचनाही फार सुंदर आहे आणि बरीचशी मंडळी या ठिकाणी येते आहे, यावीत आणि त्यांनी या ठिकाणी या लेणीचा आस्वाद घेतला पाहिजे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की भारताला ही इतिहासच परंपरा आहे की काय माहीत की सत्य दाबायचं आणि असत्याचा जोर करायचा. मग सत्य कधी दबत नाही हे तर पूर्वीपासून चालत आलं, पण हा दाबण्याचा प्रयत्न का होतो? सर, आतल्या मुख्य गाभाऱ्यामध्ये जवळपास 10 ते 12 फुटाची जी काही पवर्तन मूर्ती आहे, बुद्ध म्हणजे धम्मचक्र पवर्तनाची जी काही मूर्ती आहे, त्याबद्दल आपण जी मूर्ती पाहिली, निरीक्षण केलं, त्या मूर्तीची स्थिती कशी काय आहे? मूर्तीची स्थिती छान आहे, ती दिसायला देखणी आहे, परंतु त्या ठिकाणी म्हणजे हे नसल्यामुळे, प्रकाशाची व्यवस्था नसल्यामुळे ती पाहिजे तशी क्लिअर दिसत नाही. परंतु आपण पाहण्यासाठी आल्यामुळे आपण येणं प्रकारे करून ती म्हणजे मूर्ती चांगल्या प्रकारे पाहण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच बुद्ध धम्माचा जो प्रसार आणि विचार तत्वाचा जो भाग आहे हा पूर्ण जगावर पसरलेला असला पाहिजे. या मूर्तीतून ती संकल्पना स्पष्ट दिसते आणि जगाला तारण्याची शक्तीच बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये आहे, हे मात्र जगाला विसरून चालणार नाही. धन्यवाद सर. धम्मबंधू बोरकर सर सुद्धा आलेले आहेत. त्यांनी या ठिकाणी जे काही निरीक्षण केलं, या ठिकाणी जो सभामंडप पाहिला, या सभामंडपाबद्दल आपलं काय मत आहे? जय सर. सर्वप्रथम मी आपणास हे सांगू इच्छितो की मी सध्या अजिंठ्यापासून अगदी हाकेच्या ओवर असलेलं गाव जंजाळा म्हणून या जंजाळा गावामध्ये उभा आहे. त्या जंजाळा गावामध्ये बरेच वर्षापूर्वी भूस्खलन झालं आणि त्यामध्ये ही बुद्धाची लेणी उदयास आली. बुद्धाच्या लेणीचे आपण जर निरीक्षण केले तर आपल्याला असं जाणवतंय, असं दिसतंय किंवा बुद्धाची अगदी 10 ते 12 फुटाची मूर्ती उंचीची, रुंदीला जर विचार केला तर जवळपास 4 ते 5 फूट रुंद अशी मूर्ती आहे. अगदी प्रशस्त मूर्ती बसवलेली आहे. परंतु काहीतरी कोणीतरी बुरसटलेल्या विचाराच्या लोकांनी म्हणा किंवा बुरसटलेल्या लोकांनी म्हणा त्या मूर्तीचं हनन केलेलं आहे, त्या मूर्तीला दाबून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या मूर्तीचे डोळे, नाक, हात तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे आपल्याला दिसून येते. याचा अर्थ असा होतो, हे तर काही आता सध्या केलेलं नाही, हे त्या काळात केलं असावं ज्या काळात बुद्धाचा राज झाला असावा. आणि मी सम्राट अशोक, राजा सम्राट अशोक यांना अभिवादन करतो की त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या इतिहासामध्ये जसा बुद्धाचा इतिहास करून ठेवला आणि मी त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो किंवा त्यांनी जो इतिहास बुद्धाचा तयार करून ठेवला त्या बुद्धाच्या इतिहासाला ज्या बुरसटलेल्या लोकांच्या विचारांनी मारलेलं आहे त्या बुरसटलेल्या लोकांच्या विचारांना पुन्हा एकदा मारण्याची संधी देऊ नये म्हणून दुसरी महत्वाची गोष्ट अशी की बाबा या ठिकाणी या बुद्ध लेणीला स्पष्ट बुद्धाच्या मूर्ती आज दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारामध्ये. इथं खूप मोठा हॉल आहे, अगदी प्रशस्त अशी इमारत आहे. इमारत म्हटल्यापेक्षा प्रशस्त असं लेणी कोरलेली आहे आणि या लेणीला नाव देण्याचं काम केलेलं आहे घटोत्कच म्हणून. आता घटोत्कच मी या नावाविषयी जास्त काही बोलणार नाही, कारण की घटोत्कच कोण होता, कुठं होता, कसा होता, काय होता याच्याशी मला घेणं नाही. फक्त घटोत्कचचा बुद्धाशी कुठं संबंध आहे का हा जर कोणी मला सांगत असेल तर आपण त्या गोष्टीला मान्य करू. परंतु घटोत्कचचा माझ्या माहितीनुसार, माझ्या अल्पशा ज्ञानावर मी असं सांगू इच्छितो की बाबा बुद्धाशी घटोत्कचचा कुठेही संबंध आलेला नाही. कृपया मी या जे आपले पुरातत्व जी समिती आहे किंवा पुरातत्वाचं जे ऑब्झर्वेशन करते आणि पुरातत्वाच्या नंतर त्याचा विचार विनिमय करून त्याला योग्य तो न्याय मिळतो, या हिशोबानं मी असं म्हणेल की पुरातत्व समितीने या
स्पॉटचे, या लेणीचे, या जंजाळा गावातील या लेणीचे व 1 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी जे भूस्खलन होऊन पुन्हा एकदा एक बुद्धाची मूर्ती समोर आलेली आहे, या सर्व मूर्त्यांचे पुनश्च एकदा ऑब्झर्वेशन करावे, समिती नेमावी आणि जे नाव ठेवलेलं आहे ते काढून टाकावं अशी माझ्याकडे चिखली शहरामधून प्रीतम मिसाळ सर हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. तर मी प्रीतम मिसाळ सरांना अशी विनंती करतो की त्यांनी या लेणीबद्दल त्यांचं जे मत आहे ते थोडक्यात व्यक्त करावं. जय हिंद. आज आम्ही या ठिकाणी या परिसराला भेट दिली असता मनाला फार आनंद झाला. या ठिकाणी आम्हाला बुद्ध मूर्ती पाहायला मिळालेली आहे. तर या ठिकाणी प्रवेश केल्याबरोबरच आम्हाला असं जाणवलं, या परिसरामध्ये पाय ठेवल्याबरोबर आम्हाला या ठिकाणी एक वेगळाच अनुभव आला, अनुभूती आली. आणि प्रवेश केल्यानंतर डाव्या हातालाच आम्हाला काही कोरीव काम झालेलं दिसलं. परंतु अजून पुढे आल्यानंतर जसजसं मी एक पायरी उतरत गेलो तसतसं आम्हाला बुद्ध संस्कृती दिसायला लागली. या प्रवेशद्वारापासूनच सुरुवातीला जमिनीवर एक धम्मचक्र काढलेलं आहे, पण त्या पूर्ण स्थितीत होतं. त्यानंतर अलीकडे झाल्यानंतर बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्या मुस्लिम नागानं संरक्षण दिलं होतं ती मूर्तीसुद्धा या ठिकाणी आहे, परंतु थोडी नैसर्गिक आपत्तीमुळं थोडीशी खराब झाली असावी किंवा समाजकंटकाद्वारे या ठिकाणी तोडफोड केलेली असावी. तसेच या ठिकाणी अनेक शून्यागार आहेत, काही महत्त्वाची ठिकाणं आहेत या ठिकाणी जे ते सुद्धा या ठिकाणी कोरलेलं आहे. फार छान अशा ध्यानस्थ मूर्ती या ठिकाणी आहेत. आणि एवढं सांगू इच्छितो की प्रत्येक धम्मबंधूंनी आपल्या शेजारच्या आसपासच्या प्रदेशातील सर्व लोकांना याबाबत माहिती कळवावी, एवढंच मी सांगू इच्छितो. आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन भेट द्यावी, अभ्यास करावा. जय भीम. जय. खिल्लारे सर, मला एक असं माहीत आहे की या ठिकाणी कुठं मूर्तीचं विद्रूपण तोडून झालेलं आहे. या ठिकाणी कुठं शेंदूर बेंदूर वगैरे किंवा असं काही भगवकरण काही दिसतंय का? काही ठिकाणी लावलेलं दिसते आपल्याला, काही ठिकाणी खडकावरती एका ठिकाणी महादेवाची पिंड सुद्धा कोरलेली आपल्याला दिसून येते. परंतु हे सगळं नंतरचं विद्रुपीकरण आहे. खरं पाहता ओरिजिनल आपण इथला जो पूर्ण भाग पाहिला तेव्हा असं लक्षात आलं की ही बुद्धकालीन लेणी आहेत आणि तत्कालीन राजांनी या संबंधी हे सर्व कोरीव काम करून ठेवलेलं आहे. इथं आता ही कोणती मुद्रा आहे सर? ही भूमिस्पर्श मुद्रा आहे. असं का? परंतु हे बहुतेक खडकाची झीज झाल्यामुळे किंवा कुणी विद्रुपीकरण केल्यामुळं असं दिसते, याचं नुकसान झालेलं आहे. तुटलेलं आहे, पूर्ण तोडलेलं आहे, काही नंतर तुटलेलं आहे. ठीक आहे. हे मला असं वाटतं की बुद्धकालीन नागराजे असावे ते. हा, मुचिलिंद नागाचे नागराजाने जे संरक्षण केलेलं आहे तर ते नाग दाखवून असं दर्शवलेलं आहे की नागाने त्यांचं संरक्षण केलेलं आहे. नाग म्हणजे नागवंशीय लोक ना? नागवंशीय लोकांनी. नाग राजा होता तो, त्याचं नाव मुचिलिंद होतं, परंतु ते दगडात कोरून ते नाग असं दर्शवलेलं आहे. परंतु तो मुचिलिंद नावाचा नाग राजा होता, नागवंशीय. येथे काहीतरी असावं, काही कोरलेलं आहे थोडंफार, परंतु काही दिसत नाहीत. असं याच्यासाठी मग आपल्याला स्पेशल असे तज्ञ लोकांना समिती करून त्यांच्याकडूनच त्यांना माहिती असेल की बुद्धाच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला कोण बसते वगैरे, बरोबर. त्यावर आपला अंदाज येऊ शकतो इथं कोण असेल. या पायऱ्या आहेत. अब्दुल सत्तार साहेबांनी या ठिकाणी थोडंसं लक्ष घालून या पायऱ्या केलेल्या आहेत. अजूनही शासनाकडून या ठिकाणी लक्ष दिलं गेलं पाहिजे. या विकासाचा, या क्षेत्राचा विकास झाला पाहिजे अशी ही एक प्रांजळ अपेक्षा या ठिकाणी सर्व धम्मप्रेमी मंडळाकडून व्यक्त केली जात आहे. जो बोर्ड लगाया हुआ है वो बोर्ड के ऊपर लिखा हुआ है कि एक गांव है जिसका नाम है घटोत्कच, और वो गांव के नाम से वो घटोत्कच लेने को वो नाम दिया है. लेकिन हमने ये टीम उसकी जांच कर पड़ताल करने के वास्ते यहाँ पहुंची तो ऐसा पता चला कि वहाँ आजू बाजू में कोई घटोत्कच नाम का गांव नहीं है. तो हमने जो जंजाला गांव है, यहाँ से 200 मीटर के दूरी पर वो लेनी स्थित है, तो उसके जंजाला गांव के कुछ लोग हमारे साथ में हैं. तो पूछते हैं कि वो घटोत्कच गांव है क्या
और ये नाम कैसा गिरा? त्यांचं नाव विचारा. आपका नाम? हमीद का अमित का, कहाँ रहते हो आप? जंजाला जंजाला में रहते हो, कितने दिन से रहते हो? ये पहले बचपन पास से रहते बचपन से रहते हो. तो ये लेनी का शोध कैसे लगाया? ये पहले से वो पुराने लोगों को मालूम है, जब से ऐसा देखे ले, जब से मालूम है. तो ये घटोत्कच जो लेनी का नाम रखा है, तो यहाँ पे आजू बाजू में घटोत्कच नाम का गांव है क्या? नहीं, गांव नहीं है कोई इसका नाम, बस जंजाला बोलकर लेनी है ऐसा बस. घटोत्कच गांव नहीं है? नहीं. नाव आपका भी विचारा. कहना है घटोत्कच गांव नहीं है. नहीं. आपका नाम? जावेद का अब्दुल कादर. जावेद खां. तो जावेद खां का भी कहना है कि ये आजू बाजू में कई परिसर में घटोत्कच गांव नहीं है. तो अभी हम इसके बारे में आगे क्या ये करना, एक्शन लेना है वो लेंगे. इसके लिए रुकते हैं. जय भीम इंडिया के लिए लाहौर बुद्धा टीवी, कैमरामैन उमेश के साथ जय भीम इंडिया के लिए नागपुर.